महाराष्ट्र में रहेंगे, महाराष्ट्र में कमाएंगे और मराठी भी नहीं बोलेंगे, नहीं सीखेंगे मराठी, जाओ जो करना है कर लो। इसभर रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा माज केला आणि तो माज आज त्यांनी महाराष्ट्राला खरा करून दाखवला। कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आज 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। रिक्षा रिकामी आहे, भाडं घेणार नाही, सुट्टे पैसे आहेत, पुढे ट्रॅफिक आहे, सीएनजी संपलेला आहे, ही असली वाक्य शिकायला मुख्यमंत्र्यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली। खरं तर रिक्षा टॅक्सी चालकांचा मुद्दा हा राज्याच्या परिवहन खात्याचा विषय। परिवहन खाते आहे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडे। प्रताप सरनाईकांनी 5-6 महिन्यांपूर्वीच रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची केली, जुजबी रोजच्या व्यवहारातली मराठी। मग रिक्षा टॅक्सी चालकांनी खळखळ केली, मग परिवहन मंत्र्यांनी त्यांना मराठी शिकण्यासाठी वेळ दिला, त्यांना मराठी शिकण्यासाठी पुस्तिका छापल्या, त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग उघडले, ढिगभर खर्च केला। 15 ऑगस्ट पासून मराठीची तपासणी सुरू केली, नसेल येत मराठी तर बॅच रद्द करण्याची तयारी सुरू झाली। तशी मग रिक्षा टॅक्सीवाल्यांची मुजोरी सुरू झाली। आधी संप केला, काही नाही झालं, मग कोर्टात गेले, लगेच काही पदरात नाही पडलं, मग गेले त्यांच्या हक्काच्या ठिकाणी। हाजी अराफत शेख नावाच्या एका भाजपा नेत्याला घेऊन हे रिक्षा टॅक्सी चालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले आणि तिथं मात्र त्यांना हवं ते मिळालं। मुख्यमंत्र्यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी, जुजबी मराठी शिकण्यासाठी थेट 1 वर्षाची मुदत दिली। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही रिक्षा टॅक्सी चालक हे वयानं ज्येष्ठ आहेत, त्यांचं फॉर्मल शिक्षण कधीच सुटले, त्यांना आता लगेच मराठी शिकता येणार नाही ना, म्हणून त्यांना मराठी शिकायला 1 वर्षाची मुदत दिली। हा निर्णय खरं तर परिवहन खात्यानं घ्यायला हवा होता, पण निर्णय घेताना परिवहन मंत्र्यांना विश्वासात घेतलंय असं प्रताप सरनाईकांच्या प्रतिक्रियेवरून तरी दिसलं नाही। कारण प्रताप सरनाईक काय म्हणाले, तसा मराठीचा हा विषय, हा निर्णय 1989 चा आहे, तेव्हापासून आतापर्यंत आम्ही 37 वर्ष थांबलोय ना, मग आता अजून 1 वर्षभर थांबू, शिकतील ते मराठी। अहो सरनाईक साहेब, ज्यांना 37 वर्षात नाही शिकावं वाटलं, त्यांना पुढच्या वर्षात मराठी शिकायची काय गरज वाटणार आहे? त्या अमराठी भैयांनी त्यांची ताकद तुम्हाला कालच दाखवली होती। मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात तुमच्या नाकावर टिचून जेव्हा भोजपुरी गाण्यावर ठेके धरले ना, तेव्हाच त्यांनी तुम्हाला त्यांची ताकद दाखवली होती। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिवसेनेत सुंदोपसुंदी सुरू आहे हे अवघ्या राज्याला माहित आहे, पण त्याची इतकी अपमानकारक किंमत मराठीला भोगावी लागेल असं नव्हतं वाटलं। आणि हा मुद्दा फक्त शिवसेना भाजपचा पण नाहीये, हा मुद्दा त्या भैयांच्या संख्येच्या ताकदीचा आहे। उत्तर प्रदेशमध्ये येत्या वर्षभरात निवडणूक आहे। महाराष्ट्रातले हे ढिगभर भैये ज्यांचा आपल्या राज्याला इतका पुळका येतोय ना, ते मत द्यायला तिकडे जाणार आहे। त्या मतांची बेगमी हे या मुदतवाढीचं खरं कारण आहे। त्यामुळे तुम्ही बसा भैयाच्या लोक एका विचारत।